दोस्तांनो, मनापासून माफी चाहतो. वाढदिवस होऊन झाले काही दिवस, पण तुम्हा सगळ्यांच्या वाढदिवसाच्या मेसेजेसला मी अजून रिप्लाय नाही करू शकलो. करणं शक्य नव्हतं. नेटवर्क इश्यूमुळे खूप जणांचे फोनही मी स्वीकारू नाही शकलो. मोठ्या मनानं क्षमा करावी. मी तुमचाच आहे. तुमचं प्रेम हीच तर माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. बाकी माझं कर्तृत्व असं काही नाही. खरंच काही नाही. आळस, अहंकार आणि माज हे 3 सद्गुण ठासून भरल्यामुळे मी आयुष्यात फार काही करूच शकलो नाही, हे मला माहीत आहे. पण फुकटचा बडेजाव तेवढा मारू शकलो आणि मारतो. पण माझी मिळकत म्हणजे तुम्ही, माझे चांगले दोस्त आणि माझे समजूतदार नातलग. तुम्हीच तर झेललात ना मला इतकी वर्ष, आणि अजूनही झेलतात आणि झेलावं लागणार आहे. तुमच्यापैकी काही जण तर खूप खूप कर्तृत्ववान आहेत, नक्कीच, आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. कोणी लेखक आहे तुमच्यापैकी, कोणी नट आहे, कोणी चित्रपट दिग्दर्शक आहे, कोणी चांगले शिक्षक आहेत, कोणी गायक आहेत, कोणी संगीतकार आहे, कोणी हॉटेल चालक आहे, कोणी सैनिक आहे, कोणी राजकीय नेता आहे, कोणी फोटोग्राफर आहे, चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, कोणी सेरॅमिस्ट आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वैज्ञानिक आहे, कोणी वकील आहे, कोणी मॅनेजमेंटवाला आहे, कोणी शेतीमधला आहे, कोणी जाहिरातवाला आहे, आणि कोणी काय. जीवनातल्या अनेक क्षेत्रात जबरदस्त कर्तबगार असलेले तुम्ही खूप दोस्त मला मिळालेत. आणि तरीही तुम्ही इतके पुढे जाऊ नये, माझ्यासारख्या कफलनकाशी असलेली दोस्ती जपलीत. बस यार, और क्या चाहिए जिंदगी में. आपल्या जे स्कूलापाठच्या कॉलेजच्या शिपायापासून ते आपला लक्ष्मण कॅन्टीनवाला किंवा सगळे शिक्षक, सगळेच जण, ते पार अगदी उच्च पदस्थ असलेल्यापर्यंत सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. कसं काय, माणूस, कुत्रा, गाय, कावळा, कासव अशा नानाविध प्रजातींचंही सगळ्यांचं भरभरून प्रेम मला मिळालं. आय एम हॅपी. खूप समाधानी आहे मी. माझ्यात काहीच नाही असं म्हटलं मी तर आता तुमच्यापैकी कोणीतरी म्हणेल की तू ही लिहितोस ना. पण लिखाण म्हणजे काय हो? लिहिणं म्हणजे दुसऱ्याला शहाणपण शिकवणे, होय की नाही? आता दुसऱ्याला शहाणपण शिकवणे हा गुण नाही, अवगुणच धरला जातो. पण एकच गोष्ट, कसं आहे, एव्हरेस्टवरती मुंगी ठेवली तरी ती जगापेक्षा उंच वासेल. बस हमारा क्या अलग है. तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या उत्तुंग शिखरावर मला स्थान मिळालं. मला आपोआप उंची मिळाली. पण खरंच माफ करा, तुम्हा प्रत्येकाच्या शुभेच्छांना, मेसेजेसला मला उत्तर नाही देता आलं. पण देईन कधीतरी, आणि कशाला, भेटू कधीतरी, करू सेलिब्रेट. माझा नाही तर तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करू. पण हे प्रेम कधीच आटू देऊ नका, इतकंच. धन्यवाद. आळस, माज आणि अहंकार ही सद्गुणांची त्रयी माझ्याकडे असली किंवा अवगुणांची, तरी सुद्धा मी तुमचाच आहे.
जाता जाता एक आठवलं, इतक्या जणांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत की प्रत्येकाच्या नावाने फक्त 1 किंवा 2च पेग प्यायचे ठरवले तरी अख्खं वर्ष म्हणजे पुढच्या वाढदिवसापर्यंत मी काही शुद्धीवर येणार नाही. पण पिण्याचं जाऊ दे. खरं तर तुम्हा सर्वांचं प्रेमच इतकं भारी आहे की शुद्ध हरवण्यासाठी दुसऱ्या कोणत्या नशेची मला गरजच पडणार नाही. दोस्तांनो, तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी टॉनिक, प्रोटीन, बिटीन सर्व काही आहे. धन्यवाद.